हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत थोडंसं वेगळी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आणि ती सत्य आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही करत असलेले काम असेल, माननीय शिक्षण मंत्र्यांना 3 वेळेस आम्ही भेट दिलेली आहे आमच्याकडनं. त्याच्यानंतर आयुक्त ऑफिसमध्ये मी पुण्यात राहतो, वेळोवेळी पाठपुरावा असेल आणि त्याच्यात मंत्रालयामधली पण माहिती असेल. या संदर्भात आम्ही शिक्षक भरती संदर्भात काम करत असतो आणि स्वतः लागण्यासाठी सर्वांना लागण्यासाठी मित्रांनो. या संदर्भात काम करत असताना काही अनुभव येत असतात. त्या अनुभवातून मी आजची माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यानंतर पाठपुरावा कसं करतोय आणि काय करायला पाहिजे या संदर्भात या पद्धतीने या संदर्भात ही माहिती मी देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फेक कट ऑफ असतील, सेफ स्कोअर असेल, ऐकण्यासाठी खूप सोपं, खूप भारी वाटतो, पण शाश्वतता त्याच्यामध्ये काही नसते. आभासीपणा सर्व असतो. या संदर्भात ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. जे सिरियस आहेत त्यांनीच ही व्हिडिओ पाहावं. मी सांगतो, ज्यांना समाधान वाटत नाही त्यांनी व्हिडिओ कृपया पाहू नका, कारण का ही माहिती काहीशी तुम्हाला पचणार नाही आणि जे सत्य आहे ते पचत नसते, हे मला माहिती आहे. हे शिक्षक भरतीतलं सर्वात मोठं दुर्दैव आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सत्य माहितीवर आधारित ही सर्व गोष्टी घटना आहेत. आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून ऑथेंटिक आणि सत्य तुम्हाला माहिती पुण्यातनं देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चला. सर्वप्रथम मित्रांनो, हे काही गोष्टी आहेत पोर्टलला घेऊन की शिक्षक भरतीवर संदर्भात जे आपण जाहिराती पाहतो किंवा शिक्षक होण्यासाठी काय काय पात्रता आहे सर्व तुम्हाला माहितीच आहे, ते मी काही सांगणार नाही नवीन. परंतु हे सांगत असताना मित्रांनो, जागा कशा येतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जागा अजून आलेल्याच नाहीत तरी मार्केटमध्ये कट ऑफ, फेक, सेफ स्कोअर ह्या गोष्टी खूप चालू आहेत. ते तुम्हाला एकदम मी ओपन करून सांगतोय. माझा कुणाला वैयक्तिक दोष नाही आहे, पण क्लिअर करतो की सत्यता काय असते जागेच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, आता पहा, एखादी जिल्हा परिषद आहे, पुणे महानगरपालिका असेल किंवा पुणे जिल्हा परिषद असेल, मान्य करू आपण. पुणे जिल्हा परिषदला जागा आणायची असतील तर अगोदर सर्व रिक्त पदांचा तपशील संबंधित पंचायत समितीकडनं, गट बी ऑफिस ज्याला आपण म्हणतो, ब्लॉक ऑफिसवरनं ती माहिती घेतली जाते. पंचायत समितीवरनं माहिती घेतली जाते. काय गट शिक्षणाधिकारी असतात, ते सर्व डाटा कलेक्ट केल्याच्यानंतर एकत्रित रिक्त पदे किती, रिटायर भविष्यात किती होणार आहेत, किती रिक्त होतील, काय किती नवीन शाळा स्थापन झाल्या किंवा नवीन शाळेमध्ये किती शिक्षक रिटायर झाले, सर्व गोष्टीचा एक आढावा करून रिक्त पदी असा एक आकडा काढला जातो. त्या संदर्भात माननीय म्हणजे महाराष्ट्र शासनाकडनं जे आरक्षणासंदर्भात जे तरतुदी आहेत त्या तरतुदीचा अवलंब करून सर्व कॅटेगरीनुसार ते जागा हे केल्या जातात. त्या जागा ह्या मावळ कक्षाकडनं बिंदू नमोडीच्या ज्याला आपण म्हणतो ती तपासणी केली जाते. ती तपासणी केल्याच्यानंतर किंवा संच मान्यता बनवली जाते. संच मान्यता बनवूनच बिंदू नामावली तपासली जाते, असं पण राहते, असं काही नाही. संच मान्यता झाल्याच्यानंतर मित्रांनो संच मान्यता करून घेतली जाते, म्हणजे एकूण किती जागे असं सर्व एक डिटेल असते. ते डिटेल मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या संदर्भात संच मान्यता झाल्याच्यानंतर मग जिल्हा बदली असेल, समायोजन असेल, ह्या सर्व गोष्टीहून जे जागा उरतात, म्हणजे ते काही जागा राहतात, म्हणजे जिल्हा बदली झाली तरी जागा इकडच्या तिकडच्या ट्रान्सफर होत असतात. ते जागा तेवढंच स्टेबल राहतात. समायोजन होते, त्याच्यानंतर मग बिंदू नामावली तपासून फायनल रोस्टर तयार केलं जाते. फायनल रोस्टर तयार करून मग जागा अपलोड होतात. हा एक प्रोसिजर आहे. किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. 24-25 संच झालेली आहे, आता 25-26 चालू आहेत. काही जिल्ह्याचे 24-25 पण झालेले आहेत. पुणे मध्ये जवळपास सर्वांची 24-25 झालेली आहे, 25-26 झालेली नाही आहे कुणाचीच. पुणे जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड किंवा पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पण असेल, किंवा मराठवाड्यातील फक्त 2 जिल्हे असतील. अमरावतीचा आज प्रोसेस सुरू झालेली आहे. उर्दू माध्यमाचं जवळपास 25-26 सुरू होईल आता, म्हणजे मागणी घेतलेली आहे पूर्ण. एक 8 दिवसामध्ये ते पण क्लिअर होऊन जाईल. मी तुम्हाला ते सांगतो संच मान्यते संदर्भात. आता ह्याच्यानंतरच्या गोष्टी काय आहेत ते तुम्हाला सांगतोच. पण मूळ मुद्दा काय मित्रांनो, हे सर्व प्रोसेस होत असताना आता काही कमर्शियल जे लोक आहेत, ज्यांचा भरतीशी काही गंध नाही, कधी त्यांनी परीक्षा दिली असेल तर 100च्या मार्क खाली आहेत, काहीतरी बोगस सर्टिफिकेट लावून लागलेले आहेत किंवा काही गोष्टी करून ते झालेले आहेत. मला कोणा वैयक्तिक टीका करायची नाही आहे, पण मी क्लिअर करतो. हे सर्व कळत असताना हेच लोक तुम्हाला फेक कट ऑफ सांगतात, फेक सेफ स्कोअर सांगतात. ठीक आहे, काही चांगले लोक आहेत जे चांगलं गाईड करतात, काही चांगले म्हणजे काही लागलेले असून सुद्धा ते मिसगाईड करतात. म्हणजे मी मिसगाईडच्या विरोधात आहे, चांगल्या गाईड करणाऱ्या लोकांच्या विरोधात नाही. मी सांगतो ह्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, याच्यामध्ये ज्यांना मी जेव्हा कमेंट वाचतो ना, कधी मुलांचे मला क्यू येते गोष्टी, 140 मार्क तुम्ही घेतले, 150 मार्क घेतले, माझा सेफ स्कोअर काय आहे, मला जिल्हा कोणता भेटेल. थोडंसं बावळट प्रश्न असे तुम्ही विचारताय त्या लोकांना, ज्यांना स्वतः त्यांनी परीक्षा कधी आयुष्यात दिलेली नाही आहे आणि ज्यांना कधी दिली बी असेल तर 100च्या वर मार्क पडले नाही आहे. अशा लोकांना तुम्ही तुमची 150 मार्क घेऊन तुमची बुद्धी तिथं घाण ठेवताय. कॉमन गोष्टी तुम्ही समजून घ्या ना, हा मुद्दा काय आहे ते. ठीक आहे, आता मी काही तुम्हाला वैयक्तिक सांगत नाही आहे, पण आता हे मुद्दा सांगतो की जागाच नसतील तर कट ऑफ तुम्ही कोणत्या बेसिसवर सांगताय किंवा सेफ स्कोअर तुमचा किती हे तुम्ही कसं ठरवताय. तुम्ही ऐकतो आहे का नाही.
तुम्ही शिक्षक भरतीले असे खूप मोठे तज्ज्ञ आहात का? नाही. कधी आयुष्यात तुम्ही शिक्षक भरतीवर कधी PhD केली का? सेट नेट का JRF कधी पास आहात का? नाही. मग तुम्ही कोणत्या बेसिसवर कट ऑफ सांगताय? तुम्हाला एवढं कसं दांडगा अनुभव आहे का? तुमचे केस पांढरे झाले? एवढे तुम्हाला अनुभव आलेत का आयुष्याचे? हां? म्हणजे एक सांगायचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो, की तुम्ही थोडंसं विचार करा ह्या गोष्टीवर. मला वैयक्तिक त्या लोकांना तर काही ना काही विकायचंच आहे. त्या लोकांना YouTubeवर काहीतरी रीच घ्यायचीच आहे. त्यांचं सोडून द्या. त्यांचं ते एक बिझनेस असू शकते. पण तुम्ही जे हुशार मुलं आहेत, मग हे करत असताना काय करायचं? तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, की बघा अजून संच कंप्लीट झालेली नाही. 50% जवळपास 50 ते 60% शाळेच्या संच झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा संच झालेल्या नाहीत. मी क्लिअर करतोय अगोदर. संच झालेले नाहीत. जिल्हा बदलीमध्ये किती जागा येतील, किती जातील काही माहिती नाही. 31 मे 2026 पर्यंत रिटायरमेंट किती आहे अजूनही काही माहिती नाही. त्याच्यानंतर रोस्टर तपासणी झालेली आहे का? ते तर नाहीच आहे. संच झाली नाही तर रोस्टर कशी होईल? ठीक आहे. आणि मी प्रूफसोबत बोलतो. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे. तुम्हाला मी 2-3 उदाहरणासाठी 2-3 जिल्हा परिषदेची RTIची माहिती टाकतो. त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की 25-26चे संच मान्यता झालेले नसल्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती पुरवू शकत नाही. ते वाटल्यास डिस्क्रिप्शन टेलिग्राम लिंक टाकतो. त्याच्यात बघून घ्या तुम्ही. ते पेज पण टाकतो. कारण की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जर संच झाले नसेल तर जागा कशा येतील? जागाच नसतील तर कट ऑफ कसं सांगणार तुम्ही? मग तुम्ही तुमच्या जिल्ह्यात लागणार हे सेफ स्कोअर कसा तुम्ही ठरवणार? तुम्ही मान्य करा तुमच्या जिल्ह्याची संच झालेली नसेल किंवा तुमच्या जिल्ह्यातली संच झाली, रोस्टर तपासणी झाली नसेल तर ती जिल्हा परिषद जी जिल्हा परिषद आहे ती जाहिरात पोर्टल देऊ शकत नाही. हा नियम आहे. मग तुमच्या जिल्ह्यात जर रोस्टर तपासणी झालेली नसेल, तुमच्या जिल्ह्यातली जर जागा झालेली नसतील, तर तुम्ही कोणत्या बेसिसवर तुमच्या जिल्ह्यात तुम्ही लागू शकता? कोणता सेफ स्कोअर तुम्ही ठरवताय? तुमच्या काय लॉजिक काय आहे? थोडंसं विचार करा ना या गोष्टीला. थोडंसं तुम्ही 150 मार्कवाले 140 मार्कवाले विचार करा. जे स्वतःला म्हणजे काही गोष्टी आहेत त्या. तुम्ही जे एवढे हुशार आहात, एवढे चांगले मार्क घेऊन अभ्यास करून मेहनत करून तुम्ही मार्क घेतले. मग तुम्ही जर असं जर विचारत असाल तर तुम्हाला कुठेतरी एक शंका येते या गोष्टीवरती, की तुम्ही खरंच मार्क घेतले का? मग जेन्युइन मार्क घेतले त्यांनी तरी असं विचारायला नाही पाहिजे. त्यांना तुम्ही थोडंसं डोळे बंद करा, 2 मिनिट विचार करा. माहिती नसेल तर माहिती घ्या ना. चांगले तज्ञ लोक पण YouTubeवर आहेत जे तुम्हाला गाईड करतात. त्यांच्याकडनं माहिती घ्या. त्यांनी ते सांगतात. एकदम पद्धतीने त्याची माहिती घ्या, की बिंदू नंबवली कशी असते, रोस्टर काय असतात, तपासणी कशी होते, रिक्त जागा कशा असतात, जिल्हा बदली कशी होते, संच मान्यता कशी असते, नाही का? त्याच्यानंतर जिल्हा बदलीच्या नंतर मग मावळ कक्ष काय असतो, मागासवर्गीय कक्ष आपण ज्याला म्हणतो. महाराष्ट्रात किती मागासवर्गीय कक्ष आहेत, तिथं कोणत्या कॅटेगरीला कोणता बिंदू दिला जाते, बिंदू कसे फिरवल्या जातात हे पण सांगतो. उदाहरणामध्ये महाराष्ट्रातील 90% म्हणजे मी आरोप करत नाही, पण मॅक्सिमम जिल्हा परिषदमध्ये NTCला अतिरिक्त जागा कशी का होत आहेत, हे कुठेतरी आहे ना. त्याच्यावर आम्ही काम करतो, आम्हाला ते लक्षात येते. ठीक आहे. त्यामुळे हे सर्व माहिती घेऊन तुम्ही एखाद्या गोष्टीवर तुम्ही विचार करा मित्रांनो. माझा उद्देश कुणाला दुखवणं नाही आहे, कुणाला ट्रोल करणं नाही आहे. माझा उद्देश स्पष्ट सांगणं आहे, की या भरतीमध्ये जे चालू आहे ना, हे सेफ स्कोअर, कट ऑफ यांच्या विरोधात मी बोलतो आहे, की तुम्हाला अजून संच मान्यता माहिती नाही, बिंदू नंबवली माहीत नाही, रोस्टर किती माहीत नाही, जागा किती माहीत नाही, किती संच मान्यता झाली हे अजून माहिती नाही, जागा किती ना ते आकडा माहीत नाही, तरी तुम्ही कट ऑफ सांगताय, सेफ स्कोअर सांगताय, 130 वाला लागणार, 120 वाला लागणार, 100 वाला लागणार, एक तर रती महारथी म्हणला की OBC वाले 140 वाले सेफ आहे. म्हणजे 140च्या वरचे लागू शकतात, त्याच्या खालचे लागू शकत नाही. एक रती महारथी म्हणतो 130च्या खाली लागणार कोणी लागत नाही, 130च्या वर सेफ आहेत. आता मला एक सांगा तुम्ही कोणत्या बेसिसवर सांगता? मला या गोष्टीवर कीव येते मित्रांनो. मला एकंदरीत हे सर्व पाहत असताना मला कुठेतरी वाटतंय की काहीतरी चुकतंय. कोणीतरी तुम्ही ह्याच्यावर जागरूक व्हा. तुम्ही स्वतः कोणतरी पाठपुरावा करा. मी सर्व यूट्यूबर्सना जे स्वतः व्यवसाय बनवतात यूट्यूबरचा, त्यांना थोडंसं तुम्ही समथिंग रीचसाठी मुलांना मूर्ख बनवू नका. मुलांना सत्य माहिती सांगत चला. मी कळकळीची विनंती करतो या प्लॅटफॉर्मवरनं, की हे काय माहिती आहे का, 17च्या भरती असंच वाटोळं झालं मुलांचं. मी तुम्हाला सांगू शकत नाही. 22च्या भरतीमध्ये असंच वाटोळं झालं, जे 20-25 हजार जागा येणार आहेत असं फेक बातम्या देत होत्या. ते जागांचा आकडा काय झाला, 2-2.5 जागा नाही आल्या जिल्हा परिषदच्या. काढा तुम्ही माहिती, पूर्ण माहिती घेऊन सत्य म्हणजे अभ्यास करा त्या गोष्टीवर. काय जे 25,000 जागा म्हणत होती ती 10,000 त्यातल्या 8,000 संस्थेच्या आल्या, तर 8,000मध्ये किती पोरं जॉईन झाले? थोडंसं माहिती घ्या. एकंदरीत एक सरासरी 11 जर काढायचं असेल तर. ठीक आहे. त्यामुळे सर्व माहिती घेऊन अभ्यास करा. तुम्हाला वाटतं की तो यूट्यूबर खूप भारी माहिती देतो, त्याची जुनी व्हिडिओ काढून बघा, तो कशावर काम करतोय. तो कमर्शियल आहे का, खरंच तो जेन्युइन कोणत्या आंदोलनात भाग घेऊन कोणती मेहनत घेतली का, जागेसाठी कोणत्या जिल्ह्याला, कोणत्या नगर परिषदेला किंवा महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला पाठपुरावा केला का, रोस्टरसाठी कधी काम केलं का, कधी मागासवर्गीय कशाचं तोंड बघितलं का, शिक्षण अधिकाऱ्यांशी कधी त्याची भेट झाली का, शिक्षण आयुक्त साहेबांना कधी येऊन भेटले का, काही थोडंसं माहिती घ्या. कोणी यायला काही माहिती सांगायला, काहीतरी फेक सांगायला, पॅनिक करायला, आणि तुम्ही पण पॅनिक होऊ नका. सत्य माहितीवर आम्ही करतोय काम, प्रयत्न चालू आहेत. ते प्रयत्न काय करा ते तुम्हाला सांगितले. मागं मी म्हटलं मराठवाड्यामध्ये 0 जागा येतील, त्याचा अर्थ तुम्ही वेगळा घेतला. निगेटिव्ह आला. मी निगेटिव्ह सांगत नाही, मी सत्य सांगतोय. आज तुम्हाला सत्य निगेटिव्ह वाटते, चुकीचं वाटतं, तुमच्या मनासारखं वाटत नाही, पण उद्या तेच गोष्टी तुम्हाला जे आठवून तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा हा व्हिडिओ माझा.
सेव्ह करून ठेवा, डाउनलोड करून ठेवा. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मित्रांनो अशीच सत्य माहिती आहे. संच मान्यता जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत जागाचं काही भविष्य नाही आहे. त्याच्यानंतर दुसरं संच मान्यता होऊन पण जोपर्यंत रोस्टर तपासणी होत नाही तोपर्यंत जागांचं काही भविष्य नाही आहे. मला क्लिअर करतोय, परत तेच सांगतोय. त्यामुळं कट ऑफ किती, मला एवढे मार्क माझं होईल का, मी इथं कोणीही ज्योतिष नाही आहे. जो कोणी कमर्शियल ज्योतिष आहे तुम्ही त्याला थोडंसं कमेंट्समध्ये प्रश्न विचारा की बाबा ही आयडिया सोर्स एरिया म्हणजे तुझं जे जज करतोय, तू गेस करतोय, ते गेस कसं करतोय, तुझे सूत्र काय आहे, तुझं सोर्स काय आहे, त्याला विचारा. मला पण विचारा. मी जर तसं माझं कधी माहिती काढा, कट ऑफ जर असेल मी सांगितलं असेल तर मी ह्याच्यानंतर एकही व्हिडिओ बनवणार नाही. बघा तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ करून बघा. मी पूर्ण प्रॅक्टिकल ग्राउंडवर काम करणार आहे मी लोक आहे. म्हणून ह्या गोष्टीचं वाईट वाटते. म्हणून मी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आज वेगळं काही नाही. आज फक्त तुम्हाला मी आवाहन करतोय या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून की जाहिराती येण्यासाठी किती मेहनत करावं लागते, रोस्टर तपासून घेण्यासाठी फायनलपर्यंत किती पाठपुरावा करावा लागतं, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. आंदोलन करावं लागतात, जागेसाठी फिरावं लागतं, 10 वेळेस मंत्रालयात जावं लागते, 10 वेळेस आयुक्त साहेबांना भेटावं लागतं, पाठपुरावा करावं लागतं, शिक्षणाधिकाऱ्यांचे मनं वळवावं लागतात. खूप गोष्टी आहेत. कोणते शिक्षणाधिकारी स्वतःहून शिक्षणसेवक फ्री पोस्ट देत नाहीत. समाजामध्ये त्यांचे काही आर्थिक लागेबांधे असतात, आर्थिक देवाणघेवाणची गोष्टी असतात. हे तुम्हाला माहितीच आहे. किती शिक्षणाधिकाऱ्यांवर एसआयडीची चौकशी सुरू आहे. हे तुम्हाला काय नवीन सांगणार मी. आत्तापर्यंत जे सांगितले तेच सांगत आलो आहे आज. पण मी असं यूट्यूब पाहतो, पवित्र पोर्टल टाकल्यानंतर कितीतरी फेक कट ऑफ येत आहेत. फेक म्हणजे 140 वाला सेप आहे, 120 वाला सेप आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात लागणार, तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला गॅरंटी देतो, असं देतो, तसं देतो. मान्य करा तुमच्या जिल्ह्यातलीच जाहिरात जर पोर्टलवर आलेली नसेल तर तुम्ही कोणत्या बेसिस तुमच्या जिल्ह्याला लागणार. हां, कोणत्या जिल्ह्यावर लागणार. आता मराठवाड्यातले फक्त 2 जिल्ह्याचे संच मान्यता 24-25 झालेली आहे. 6 जिल्ह्याची झालेली नाही आहे. बघा तुम्ही, नांदेड झालेली नाही आहे, बीड झालेली नाही आहे, परभणी झालेली नाही आहे, हिंगोली झालेली नाही आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना 2च झालेले आहेत. क्लिअर सांगतोय. त्याचं काम चालू आहे, अंतिम टप्प्यात झाले असेल आत्तापर्यंत मी फायनल. तुम्हाला हे सांगतो, झालेली नाही, जबाबदारीनं सांगतोय परत. मग कसं सांगणार तुम्ही परभणीमध्ये लागणार, कसं सांगणार तुम्ही हिंगोलीमध्ये लागणार, कसं सांगणार तुम्ही नांदेडमध्ये लागणार, बीड सांगा ना तुम्ही, कसे लागणार तुम्ही. जर कंप्लीट संच मान्यता नसेल तर मग तुम्ही कसे लागणार. तुम्ही थोडंसं विचार करा मित्रांनो. ह्या गोष्टी आहेत म्हणून संच मान्यतेसाठी प्रयत्न करा. त्या गोष्टी कशा आपण करायच्या त्याच्यावर तुम्ही पाठपुरावा करा. आता मी सर्व सांगायचं होतं ह्याच्या माध्यमातून. आता मी सांगणार की जाहिरात येण्यासाठी आपण काय करावं लागणार आहे, जाहिरात जास्त आणण्यासाठी आपण काय करावं लागणार आहे. नवीन असेल मित्रापर्यंत पाठवा, सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पण माहिती होईल की बाबा नेमकं रिॲलिटी काय चालू आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला वाटल्यास मी उद्या किंवा भविष्यात डिजिटल बोर्डवर तुम्हाला सांगणार आहे की स्टेप बाय स्टेप कसे असतात. आता मी फक्त ओरली सांगतो आहे. स्टेप बाय स्टेप सर्व सांगणार की मग कशी काय नंतर काय होणार आहे, काय नंतर जागा कशा येतील, संच मान्यता म्हणजे काय असते, बिंदू नामावली रोस्टर सर्व सांगणार आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही. पॅनिक होऊ नका. जास्त मार्क आहेत, कमी मार्क आहेत ते विचारच करू नका सध्या तरी. आम्ही सध्या फक्त 50 प्रेफरन्स कसे रद्द होतील यासाठी आम्ही काम करतो आहे. काय तो मुद्दा जो पॉईंट जर रद्द झाला तरच आम्ही खूप काही जागा येऊ शकतात. पेसा क्षेत्राच्या संदर्भातलं काल जी आर आलेला आहे. पेसा क्षेत्रामध्ये काय सांगितलेलं आहे. मी जेव्हा माननीय शिक्षण आयुक्त साहेबांना मागं सेकंड पेजच्या संदर्भात खूप भेटलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, आम्ही पेसाची एकही जागा देणार नाही. त्यावेळेस आम्ही खूप फिरलो, पेसाची जागा येतील आलेल्या नाहीत. एकही जिल्हा परिषदेचे रोस्टरचे हे आलेले नाहीत. आणि मी एकमेव माणूस आहे. तुम्ही लाईव्हमधले पहिला लाईव्ह माझा बघायचा याच्या प्लॅटफॉर्मवरनं. मी स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयावरनं लाईव्ह केला होता. त्याच्यामध्ये डायरेक्ट सांगितलं की संच मान्यता पश्चिम महाराष्ट्रातले एकही नसल्यामुळं जागा येणार नाहीत, रोस्टर तपासणी नसल्यामुळं एकही जाहिरात येणार नाही. मी सांगितलं होतं. शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त कोल्हापूरचे 6 ते 8च्या जागा आलेल्या आहेत थोड्याफार. ठीक आहे, ते सत्य आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, थोडासा विश्वास करा या गोष्टीवर. तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी होती किंवा माझं होईल समाधान भेटते, पण तुम्ही जेव्हा लागणार नाही ना तेव्हा सर्वात त्रास तुम्हाला होतो. मग त्या यूट्यूबवरचा सर्वांचा राग येतो, पण राग कुणावर करणार तुम्ही. ही सर्व आभासी जागा आहे. ह्या आभासी जागा तुम्ही जगू नका, रिअल लाईफमध्ये जागा. कारण का स्वतः जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत बघा, अतिरिक्त किती भरलेत बघा, पैसे घेऊन किती भरलेत ते पहा. मग तुम्हाला सर्व एक दिसून जाईल की बाबा सत्यता काय आहे. मी माझ्या जिल्ह्यात फक्त यूट्यूबवर एखाद्याला येऊन सांगतो की तुम्ही जिल्ह्यात लागताय म्हणजे तुम्ही सेफ आहात, समाधान भेटतो. पण एकदा जिल्ह्याला जाऊन भेटा, कधी शिक्षणाधिकाऱ्याला जाऊन भेटा, कशा डॅशिंग अधिकारी असतात, कसे कामं करतात, आयुक्त साहेबांना भेटा, काम करण्यासाठी किती प्रयत्न करावं लागतं. हे सर्व बघा, तुम्हाला स्वतः अनुभव घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी हे जो झालर आहे ना, झालर ज्याला आपण म्हणतो, झालर आपल्या डोळ्यावर टाकलेली फेक कट ऑफची आणि फेक न्यूजची, जे फेक सेफ स्कोअरची, ती झालर एका झटक्यात असं उडून जाईल मित्रांनो. हे मला सांगायचं होतं, बाकी काही नाही. आता मी दुसऱ्या टप्प्यात येतो. दुसरा पॉईंट म्हणजे तो आहे जागा आणण्यासाठी. आता मग एवढं सर्व सांगताय, मग तुम्ही जागी कशा आणायच्या. तुम्हाला त्याविषयी सांगितलं. मागचे सर्व व्हिडिओ बघायचे. फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये जा, तुम्ही स्वतः शिक्षण अधिकाऱ्यांना भेटा. 25 संच मान्यता का होत नाही, काय त्रुटी आहे त्याच्यावर काम करा. पत्र द्या, कोणाचंही पत्र वापरा.
बिलकुल कुणाचं पत्र वापरा, कोणत्याही संघटनेचं वापरा, कोणत्याही आमदार खासदारांचं पत्र घ्या, आपल्या लोकलच्या आमदार खासदारांना भेटा, त्यांच्याकडनं पत्र घ्या. जर त्यांनी शिक्षणाधिकारी नसेल त्यांना फोन लावा, पण रुलिंग पार्टीतल्या लोकांच्या नेत्यांचा वापर करा जास्त करून असं सांगतोय मेजॉरिटीमध्ये. आणि त्यांचं काम जास्त होण्याचे चान्सेस असतात, सरकारमध्ये त्यांची ओळखी असतात. त्यामुळे ह्या गोष्टी मी तुम्हाला फायद्यात सांगतोय. आणि दुसरा मुद्दा की त्यांना कॉल करा, संसमानता होत नसेल तर संसमानता क्लिअर करा. समाजामध्ये रिटायरमेंटचा आकडा किती आहे, RTI टाकून 31 मे 2026 रिक्त पदांची माहिती काढून तुम्ही सांगा की भविष्यात जर त्या जिल्हा परिषद जागा नाही दिल्या तर एवढ्या जागा रिक्त होत्या, तुम्ही दिल्या का नाही. मग कारणे टाकून परत RTI टाकून परत माहिती तुम्ही घेऊ शकता. म्हणून ह्याच्यासाठी RTI लागते मित्रांनो. RTI टाकणं म्हणजे काय नसते, RTI समाधानासाठी किंवा पब्लिकली यूट्यूबवर तुम्हाला सांगण्यासाठी नसते. माझ्याकडे खूप 24-25 संसमानाचे RTI होतं, पण मी सांगितलं नाही कारण का त्याचं संपलं आहे काम. आता 25-26वर काम करणं गरजेचं आहे. काय खूप आता मी तुम्हाला जुनी माहिती सांगून काय अर्थ नाही, म्हणून मी कोणत्याही RTIवर तुम्हाला सांगत नाही, रिक्तपदांचा तपशील सांगत नाही. खूप जिल्हा परिषदेच्या रिक्तपदांचा तपशील माझ्यापर्यंत आलेला आहे, तरी पण मी काही सांगितलेत तरी पण न राहता. पण आता इथून एकही जिल्हा परिषद 25-26च्या संसमानतेनुसार मी तुम्हाला माहिती 24-25च्या संसमानतेनुसार एकही माहिती तुम्हाला सांगणार नाही. 25-26ची जे संसमानते येतील तीच माहिती तुम्हाला रिक्तपदांचा तपशील मी सांगेल. ठीक आहे, काही 2-3 आलेले आहेत ते आता काही वेळ नाही, नंतर त्या पद्धतीने मी टाकतच राहीन तुम्हाला मित्रांनो. ठीक आहे. आणि फक्त एकच सांगायचं मला की हे सर्व करत असताना तुम्ही तुमच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती करा, प्रेमानं जर जिंकता येते, प्रेमानं बोलायचं, आरोग्य भाषा वापरायची नाही. प्रेमानं तुमच्या जिल्ह्यात पाठपुरावा करा, मनपामध्ये पाठपुरावा करा, नगरपरिषदेमध्ये पाठपुरावा करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राममध्ये लिंक आहे, त्याच्यावर मी निवेदन टाकतच जाईन. त्याच्यासंबंधी निवेदन कॉपी करा, पेस्ट करा, मग जाऊन तुम्ही तिकडं तुमच्या कॉपी करा, नंतर तुम्ही डाउनलोड करून तुम्ही देऊ शकता. शिक्षणात उर्दू माध्यम असेल, मराठी माध्यम असेल, हिंदी इंग्रजी सर्व माध्यम असेल. आणि पुढील जे सर्व माध्यमाच्या जागा संदर्भात मी सांगतो मित्रांनो. व्हिडिओ थोडंसं लेंदी होईल, पण थोडंसं समजून घ्या भावना काय आहेत काय नाही. हे सर्व पाहत असताना कुठे वाईट वाटते. शिक्षण भरतीचं जे 17मध्ये वाटोळं झालं, 22मध्ये जे वाटोळं झालं ते आता होऊ नये म्हणून मी अवेअर करतो तुम्हाला. आणि ह्याचं एकच कारण आहे, थोडंसं गोड शब्दावर तुम्ही थोडंसं डोळे बंद करून किंवा डोळे उघडून पहा की ॲक्च्युअल काय चालू आहे. कुणालाही अजून काही फायनल माहिती नाही रिक्त पदांचा तपशील किती आहे ते, कारण का अर्ध्या जिल्हा परिषद मनपाच्या अजून संसमानत्या कंप्लीटच झालेल्या नाही, तुम्हाला अजूनही सांगतो आहे. त्यामुळं हे सर्व गोष्टी फेक आहेत, मी एवढं जबाबदारीनं सांगतो. ठीक आहे. आणि पाठपुराव्याच्या संदर्भात अजून आम्ही वेळोवेळी शिक्षण मंत्र्यांना भेटतच असो, मंत्र्याला जाणारच आहे. शिक्षण मंत्र्याला आणि शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये आमची भेट होतच असते. या संदर्भात अजून काही अपडेट असेल तर आम्हाला कळवतच जाईल तुम्हाला. काही नवीन अपडेट येणार आहेत, काय नवीन काही चेंजेस होणार आहेत ते कळवतच जाईल तुम्हाला. त्याचं काही काळजी करण्याचं काय कारण नाही. फक्त एवढंच आहे मित्रांनो की तुम्ही थोडंसं सिरियस व्हा, तरच जागा जास्त येतील, अन्यथा काही खरं नाही आहे. कारण कोणी फ्रीमध्ये जागा देत नाहीत. शिक्षण अधिकाऱ्यांची मानसिकता तुम्हाला माहीत नसेल तर एकदा माहिती करून घ्या जाऊन. ठीक आहे, एवढंच मला सांगायचं होतं. आणि जास्त काही मला कुणाला काही दुखवायचं नाही, पण सत्य तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं म्हणून सांगतोय. त्यामुळे हे सर्व भूलतापाला बळी पडू नका. जे फेक माहिती सांगायचे, ज्यांचा काही भरती संबंध नाही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ते कधी तुमच्या गळ्यात त्यांना काही लेण्यात येणार नाही. त्यांना फक्त रीच व्ह्यू ह्या गोष्टी पाहिजे, त्याच्यात समथिंग काही अर्निंग होते ते मला माहिती नाही. खूप फॉलोअर्स आहेत, त्यांचा ते गैरफायदा घेत आहेत. ज्यांचा भरतीशी संबंध आहे अशा लोकांना म्हणतोय, जे भरतीतले आहेत ते बोललं, त्यांना ते जबाबदारीनं बोलत आहेत, मी लक्ष ठेवून आहेच माझ्या गोष्टीवरती. पण काही जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्समध्ये नक्की तुम्हाला कमेंट टाका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या शंका समाधान असेल तर 100% कमेंट टाका, त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या मागण्या आयुक्त स्तरावर मंत्रालयामध्ये आम्ही जेव्हा पाठपुरावा करू त्या मुद्दे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.